बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मनमोहिनी गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठला विठ्ठला महायोग पिठी तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम
श्री चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यस पुढे ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मस्तक ही पायावरी मस्तक ही पायावरी अंतपार नाही लेखा बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण या अष्टिया पवित्र क्षेत्रामध्ये या द्वैत संतांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आमचे परमश्री पूज्य आदरणीय डोरले नाना आणि इतर समस्त ग्रामस्थ मंडळी सहकारी करणारी मंडळी सर्वांच्या सहकार्याने हा प्रत्येक वर्षाला होणारा उत्सव आहे. या वर्षी ही कीर्तनाची सेवा काल्याच्या प्रसादाची सेवा माझ्या परम भाग्याने तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला प्राप्त झालेली आहे आणि सेवेसाठी उच्चारलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा गरुडपर प्रकरणातील काल्याच्या प्रसंगातील उच्चारलेला अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे श्री संत श्री श्रोपणे तुकोबराय काय भाव प्रतिपादन करतात तर माझ्या अल्पशा बुद्धीने या अभंगाच्या भावार्थाला स्पर्श करायचा प्रयत्न करेन. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या गुरुमाऊलीच्या कृपेने काय जे माझ्याकडून बोलून घेते ती सेवा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करेन. काय म्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाच भगवंताची इच्छा आहे जे बोलून घेतील ते घेतील. सर्व तुम्ही टाळकरी गुणीजन मंडळी सर्व टाळकरी मंडळी गायक वादक बसलेले सर्व तुम्ही प्रभू महेशांच्या मूर्ती आणि विशेषत्वाने आज आमचे छोटे गुरुबंधू हरिभक्त पारायण दानवे महाराज सर्व ते उपस्थित आहेत. अतिशय लढीवाळपणाच प्रेम आहे त्यांचं. त्यांची स्तुती तोंडावर करीत नाही वस्तुस्थिती बोलायला काय हरकत आहे. ते लहान असताना एकदा मी देवळगाव घातला कीर्तनाला गेले आणि त्यांचे गुरुबंधू आहे दुसरे राधाकृष्ण ठोबरे. त्यांनी म्हणत आज कोणाच कीर्तन आहे
सरांचे आपले त्यांना मी सुरू केले. ती म्हणे नाही आता तुम्ही करा. म्हणजे मी करणारच नाही. मला कौतुक आहे ना त्यांचं कीर्तन ऐकायचे. म्हणजे आणि त्यांना कोणीतरी आपल्या बाग कुठे जाऊ पडलं पाहिजे काही केलेलं इतकं म्हणून वास नवीन कोणी कीर्तन करणारे एवढा दिवस करतात एवढा दिवस म्हणजे कशासाठी करतात समजत नाही. अरे आपल्या बागे रोप सारखं लागून चालू राहिलं पाहिजे ना. आनंद आहे जितका परमार्थ रुजावा नवीन पिढीमध्ये तेवढा जुन्या माणसाला आनंद वाटावा. जर आनंद वाटतच नसेल त्या माणसाला माणूस म्हणणारा सुद्धा मूर्ख असेल. विठाला असो प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बरी जरी बोल गंगावती स्वीकाराल की माता भगिनी सर्व अति उच्चतम सर्व अधिकारी आहेत. आता जे मी बोलेल ना हे माझ्या पदरच काही बोलणार नाही आणि मला काही येत नाही पण तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन श्रोते काळच तरी कथेचा वितळू तुम्ही श्रोते कसे आहात माऊली ज्ञानोबांची मूवी सांगतो. अर्थ बोलाची वाट पाहे अभिप्राय अभिप्रायाते विये आणि भावाचा फुलरा होऊन जाय मतीवरी. तुमच्या सर्व श्रोते मंडळींचा एकाग्रतेचा भावरूपी फुलोरा माझ्या बुद्धीवर पडतो मग माझ्या बुद्धीला स्फुरण येतं म्हणून वक्तव्य घडतं. विठाला अभंग असा आहे कालेच्या प्रकरणातील आहे गवळण प्रकरणातील आहे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी हा अभंग आहे. गोकुळच्या सुखाला अंत नाही पार बी नाही एवढं गोकुळामध्ये कोंदून भरलेलं आहे. बरं हे तुकोबरा आहेत माऊली ज्ञानोबांच्या नंतर बऱ्याच काळाने अवतीर्ण झालेले आहेत अगोदर नाही. मग जगद्गुरु तुकोबरा एवढे श्रेष्ठ आहेत की स्वतःला कमी नसतात कधी जीवाचं पांघरून घेतात कधी साधकाचं पांघरून घेतात कधी मुक्तावस्थेत बोलतात असं आहे. जे ज्यावेळेस तुकोबरा बोलतात ना सगळे संत जे बोलतात त्यावेळेस कधी कधी जीवाचं पांघरून घेतात आणि बोलतात. मग जीवात पांघरून कसं मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी. आता तुकोबराने देवाला आठविले नाही का. अहो हजारो पारे श्रीमद भागवताचे भंडार डोंगर तुकोबराने केले आणि मला नाही आई केले गाईले घेतले. हे कसं शक्य आहे. हे जीवाचं पांघरून घेतलंय तुकोबराने अशा जीवाने असं देवाला म्हणावं. वेगवेगळ्या आपण चला म्हणून तुकोबराने हे माहित माऊली ज्ञानोबराय त्याच्या अगोदर चालता आहेत का नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. हे शक्य आहे का. इंगळाचा हार केलेला आहे आणि वर झोपला सकाळी म्हणून आगत मोकळं झालं बा आपलं उठलं आगत मोकळं झालं बा. हे शक्य आहे का. एक सगळं विरोधच आहे. मृत्यू लोकांच्या सुखाची कहाणी ऐकाय सुद्धा हे दुर्मिळच आहे. आणि तुकोबराचा गोकुळ हे उत्तर भारतामध्ये यमुना नदीच्या काठावर बसलेलं गोकुळ आहे. मग तिथं एवढं सुद्धा ते मृत्यू लोक कसं आहे ना. गोकुळ या शब्दाचा अर्थ असा आहे गो नाम इंद्रिय आणि इंद्रियाचा समुच्चय ज्याच्यामध्ये आहे ते गोकुळ आहे मंडळी. हे गोकुळच आहे मंडळी. सर्व इंद्रियाचा समुच्चय याच्यामध्ये आहे आणि परमात्मा याच्यामध्ये आहे तर सुप्त रूपाने आहे. एक प्रमाण सांगतो सुप्त पाणी कसं आहे. भजन म्हणतात माणूस काय म्हणतात सदा माझे डोळा जोडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळा बरं का जोडो तुझी मूर्ती माझ्या डोळ्याला जोडो. माझे डोळे तुझ्या मूर्तीलाही जोड असं नाही घ्यायचा अर्थ. सदा माझे डोळा जोडो तुझी मूर्ती रुक्मिणीच्या पती सोयीला गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मन परिसर का. येऊन यार आहे हे सांगायचं मला. येऊन यार आहे हृदय माझ्या ते येऊन यार आहे म्हणजे तो आत नाही का असं नाही पाठ असं संचरोनी राही आत आहे पण तो संचार झाला पाहिजे. संचरोनी राही हृदय माझ्या असंच अर्थ आहे बोलण्याचा. विठाला विठाला
तसाच या अभंगाचा आहे. गोकुळच्या सुख अंत पार नाही लेखा. गोनाम इंद्रियाचा समुच्चय ज्याचा ते हे गोकुळ आहे. या गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही. का नाही की बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरणारे. भगवान जो आहे त्या स्वरूपाची ज्यावेळेस प्राप्ती होती माणसाला त्यावेळेस अंत नाही पार नाही सुखाला. त्याच्या इतकं जगात सुख कोणतंच नाही. परमात्मे एवढं सुख जगात कोणतं आहे मंडळी? कोणतंच नाही. तरी आपल्याला आवडत नाही. आपलं दुर्दैव आहे का पुण्य आहे? आता खरं सांग, मी तुमच्यातला घटक आहे बरं का, मला वेगळं लेखू नका. आपल्या सगळ्या सकट बोलतो. आपल्याला देव जास्त आवडतो का संसार जास्त आवडतो? काय जास्त आवडत? आणि देव जास्त आवडत असता तर इथून माघारी गेलेच नसते माणसं. आणि संसारात भागत असं ही झालेच नसते. कराय संसारात भागत नाही. संसारात भागत नाही म्हणून इथं परमार्थात यावं लागतं. आता माझा विषय हा आहे की संसारापेक्षा देव जास्त आवडावा. ज्याला जास्त देव आवडतो देव त्याचा असतो. म्हणून संत महात्मे रात्र त्याचं चिंतन करतात. त्याला दुसरं आवडतच नाही काही ना. आता म्हणजे देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही. त्याला देवच आवडत. देवानी देव विठाला 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 पूज्य श्री आमचे ज्येष्ठ गुरुबंधू माऊली शिव मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण तांदूळ भोईत आलेले आहेत. विषय आपला हा आहे देव आणि देवच आवडतो. ज्याला जास्त देव आवडतो तो देवच होत असतो. गोकुळच्या सुखांत पार नाही लेखायचा अर्थ असा आहे ज्यावेळेस स्वस्वरूपाची प्राप्ती होती म्हणजे संचरतो भगवानात ही स्थिती प्राप्त होती मंडळी त्यावेळेस खरं सांगा सुखाला पारावर आहे का? अजिबात नाही. एवढं सुख आहे कोणतं कोणतं सुख भरलेलं आहे. नाही त्या आनंदाशी जोडा सांगता गोष्टीला आता तुम्हाला सांगितलं स्वरूपाची प्राप्ती म्हणजे आनंदात जोडा नाही मंडळी. हे तो खरा संचरण परमात्म्याची स्वरूपाची प्राप्ती म्हणजे खरा गोकुळात भगवंताचा अवतार झाला. गोकुळच्या सुखांत पार नाही त्याचा लौकिकात आहे. आपलं लौकिकात गोकुळामध्ये जेव्हा भगवान अवतीर्ण होतात असं आहे. भगवान अवतीर्ण कुठे बी होत नाही मंडळी आणि कुणाच्या घरी होत नाही मंडळी. त्याला आपल्याला साधा एखादा मोठा माणूस असला तर सगळी व्यवस्था करावी लागते. तसं भगवंताला यायचं असलं तर चांगलं वातावरण निर्माण असावं लागतं. भगवान ज्यावेळेस गोकुळात येतात हजारो हजारो लाखो लाखो वर्षाचं पुण्य केलेलं आहे. नंद यशोदाने देवकी मातेने वसुदेवाने ज्यावेळेस गोकुळामध्ये अवतीर्ण होतात त्यावेळेस किती अडचणीत आहे. माणसं मात्र त्याच्या जीवनात फार अडचण आहे. खरं सांगतो तुम्हाला गाव सांगतो मला काही गेले शिकलेला माणूस आहे. सगळे माझ्यापासून शुद्ध अतिशय माणसं चांगले आहे. अडचणी झाडपण पत का फटाघात पण पत. एखादा झाड आहे अतिशय जाळी एखाद पण खूपले आहे त्याचं जर एखादा लिंबाचं फूक उगाला एखादं झाड उगवलं हे असं उगवलं समजा तर त्याला कोणी खात नाही. जाळी पण त्याला जाता येत नाही कोणाला शरणाकडे जाता येत नाही. मग ते झाड पण पत आणि मग तसं अति अडचणीमध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होत असतात मंडळी. एरवी होत नाही चांगल्या. शांत विठाला 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 ते मला माहित आहे ते समोर इकडे येणार नाही. त्याला असं वाटतंय की माझा धाकटा भाऊ कीर्तन करतोय आणि मी थोरला जवळ बसलो त्याला परत आली काही अडचण येऊ नये.
अतिशय बंधुवत खरोखर निष्काम प्रेम करणे माझे सर आले तुझ्याशी हरिभक्तीपणे हंबर्डे सर उपस्थित राहिले. त्यामुळे सर माझ्यासारखं काही तुम्ही ऐकत आहे घेऊन ती येतात तरी असं असो. सर्वांच्या वतीने तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. गोकुळामध्ये बहुतेक भगवान अवतीर्ण होतात त्या आनंदाला पारावर नाही मंडळी. मी जर अडचणीत होतात मध्ये कुठे जन्म झाला त्याचा कारागृहामध्ये जन्म व्हावा. भगवंताचा जो भवसागरातून सोडून आलाय जीवाला तो परमात्मा अवतीर्ण कुठे होतो? कारावासामध्ये होतो. कारावासामध्ये वसुदेव देवकी बंदिशाळेत वसुदेव देवकी वसुदेव देवकी बंदिशाळेत तुटल्या श्रंखळा कृष्ण जन्मला ग सयवद्य अष्टमीला. जनी म्हणे देवा अवतार धरिला कंस मारायला कृष्ण जन्मला ग सयवद्य अष्टमीला. भगवान कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. चौकडे आनंदी आनंद आहे मंडळी. गोकुळच्या सुखाला पारावार नाही. घरभर सडा समाजात काय गुन्ह्या तोडणे काय नामुळे काय सगळा थाट केलाय म्हणा. गोकुळ असं सजून टाकलेलं आहे. गोकुळमध्ये आनंदाचे प्रत्येक म्हणून गुन्ह्या उभारलेल्या आहेत आणि घरोघर छंद छंदाने भगवंताचा छंद लागल्याने नाचत आहेत मंडळी. गोपिका गोळणी सर्व शेजारणी गावातल्या गोपिका देवांना सर्व त्या मंडळी आहेत. भाविक भक्त भक्ताच्या सेविका आहेत. वाण घेऊन येशूच्या घरी येत आहेत. गंधाच्या घरी दाटी झालेली आहे. एकमेकाला सांगू लागलेले आहेत कृष्ण जन्मला म्हणून सांगायला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वाणी घेण्यात दाटी नंदा घरी झाली दाटी. सगळा अभंग पाठी सगळ्यांना. तर आपल्याला पुढे जायचंय. असा आनंदी आनंद गोकुळामध्ये आहे मंडळी. गोकुळामध्ये ज्यावेळेस आनंद होतो त्यावेळेस खरंच सुखाला पार. ज्यावेळेस समृद्धी नांदू लागते त्यावेळेस खरं भगवंताचं स्वरूप आहे. म्हणजे भगवंत आनंद भगवंताचं एक स्वरूप आहे. आणि ज्यावेळेस समाजाला आनंद होतो ते भगवंताच आहे. आणि कोणाला विषयाच्या द्वाराने येतो कोणाला कशाच्या द्वाराने येतो. आनंद हा भगवंताचाच आहे. पण विषय सेवन करणारा विषयाच्या द्वाराने येतो. त्याला वाटतं विषयामध्ये सुख आहे. विषयामध्ये सुख नाही. आनंद त्याच आहे मंडळी भगवंत. पण लोकांना असं वाटतं मंडळी तसं. जो आनंद आहे तो परमात्म्याचा आनंद आहे असं मानत नाही माणसं. विषयाचं सुख आहे त्याच सुखाला सुख वाटतात आणि विषयाचं सुख त्यात एक क्षणिक आहे मंडळी. योग्य प्रमाण म्हणजे याच्यापेक्षा दुसरा म्हणलं अजून चांगला वाटला.
आपल्याला हे उपदेश प्रकरणाचे प्रमाण आहे विषयाचे संभव वाटे गोड पुढे अवघड येऊन जाणार पण विषयाची समसुख वेगळाची बाहुली नाभराची सावली जायला विशेष बाहुली नाभराची गोळी सांगतो एरवी विशेष सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे का विद्युत स्पर्धे का ना पाहे जगा माझे विजेच्या प्रकाशामुळे काय नाही लाईट गेली आता विजेचा प्रकाश आपलं घ्या जेवायला बसून असा तर वीज प्रकाश उपयोगात येतो का असं विषयात सुख ते उपयोगात नाही म्हणजे उपयोग ते काही घडत नाही आपण सुख मानतात माणसं ते मानत असेल त्यांना ते प्रश्न आपला नाही प्रश्न म्हणून एवढा आनंद झाला गोकुळामध्ये एवढा आनंद झाला गोकुळच्या सुखांत पार नाही लेख बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी उड्या तोरणे उभारल्या छंदाने नाचू लागल्या असा भगाचा सर्व वार्ता आहे मंडळी गोकुळामध्ये भगवान कृष्ण अवतीर्ण झाले आणि एवढा आनंद झाला मंडळी मी आता कारण हा जो हे कीर्तन जे आहे ना काल्याच्या प्रसंगात तेच चरित्र पुन्हा सांगावं काही बद्दल थोडं फार इकडे तिकडे सांगावं लागत असं काही मी फार तुम्हाला चांगलं वाटेल इतकं सांगणे इतकी लायकी माझी नाही पण एक भक्ती सुखाने तुमच्यासमोर बोलतो एवढं त्याचा तात्पर्य आहे गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाले ती कुठून आले वैकुंठाहून आले अवतार घेऊन वैकुंठात भगवान येतात आपला स्वामी जर खाली वैकुंठातून खाली जात असेल समजा समाजात सुख देण्यासाठी आपण मी त्या दर्शनला गेलंच पाहिजे ना असं भोले बाबाला वाटतं भोले बाबा वैकुंठात कैलासामध्ये राहणार आहे हे दोन्ही एकच आहे पण दोन जागी केलेलं आहे कशामुळे झाले काय मला माहित नाही पण ते एकमेकाला एवढे आवडते आहेत म्हणजे हे त्यांचं भजन करतात ते यांचं भजन करतात असं आहे महादेव परमात्मा भजन करतात भगवान विष्णूचं पांडुरंगाचं भजन करतात प्रमाण नाही तुम्हाला माहिती सांगतो मी भजन करी परस्पर एकमेकाचं भजन करतात भगवान विष्णू परमात्मा सारखं भोले बाबाचं भजन करतात भोले बाबा रामप्रभूचं भजन करतात परस्पर आहे एक एकाच्या ठाई हृदयी गोडी साखरेच्या ठाई दोन्ही एकच आहेत दोन रंगाने दोन रूपाने ते नटलेले आहेत मंडळी कारण भेदकाशी नाड एकच वेलंटी आड हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद करू नाही पण आता अज्ञानामुळे माणसं करतात बोलतात हा मोठा आहे म्हणतात तो मोठा आहे ज्याला जसं वाटत तसं म्हणा म्हणजे कोणाला मोठं म्हणलं तरी एकमेकाला आनंद वाटतो शास्त्र माप आहे विष्णू लहान महादेव मोठा असं म्हणलं तर त्याला शासन देतं नीती शासन देते त्याला वेदाचे असं कोणाला फरक मानायचा नाही दोघांमध्ये आणि मग भोले बाबाला एवढा आनंद झाला आपल्या दर्शनासाठी जायचं होतं लालाची आणि कैलासावरून भोले बाबा गोकुळामध्ये दर्शनाला येतात घाईघाईने चाललेले आहेत नंदीला बी आणलं नाही एकटे झाले पाय निघाले देवाला तर पाय झालं यायचं कोणी येऊ का म्हणलं जोडीदार तर मग काय चाललं माझं काय मला पंढरीला चालला येऊ का तुमच्यावर पंढरीला तुम्ही नको म्हणणार का तुम्ही चल आपल्याला काही प्रवच घ्यायचे काय चल माझ्यावर यायचं भोले बाबा ज्यावेळेस निघतात गोकुळामध्ये दर्शनासाठी काकभूषणी वाटाला बसलेले आहेत आणि तरी नमस्कार वगैरे केला बोले बाबा कहाँ जा रहा है होकर भी जा रहा है लाला के दर्शन के लिए मला भी आपल्या बरोबर घेऊन जाणार मग चल मला काय काढून घ्यायची काय तुला चल मग काकभूषणी आणि भोले बाबा गोकुळामध्ये आलेले आहेत
आणि आपला आपला वेश पालटला त्याने. गोकुळात आल्यावर असतात त्याचं पहिला रूप धरलं नाही, त्याने जरा बैराग्याचा वेश धारण केला. दोन्ही बैरागी झाले, ते गुरु शिष्य झाले आणि मग गोकुळामध्ये आलेले आहे. गोकुळात मध्ये आल्यावर सगळं गोकुळात आनंदी आनंदच आहे ना मंडळी. मग अशा आनंदात कोणाला बी नाचूशी वाटतं ना मंडळी. एकदा डीजे वाजल्यावर सत्तावन्न नाचू वाटतं ना नवरदेवा पुढं, किंवा इकडं टाळ पफात चाललं ना, दिंडी चाली पंढरपूरला, कोणाला कोणत्या माणसाला नाचू वाटतं मंडळी, आनंद वाटतो ना. ते आपोआप वारा भरला मल्हारी देवाचा, आपोआप वारा संचार होतो मंडळी. काय कृष्ण भोले बाबा जेव्हा गोकुळात येतात आणि त्यावेळेस त्याला आनंद, पण त्याला एवढा आनंद होतो ते नाचायला लागतात मंडळी. आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल के नगरी में मतवाला, आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल की नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल की नगरी में घूमे जोगी मतवाला. अलख निरंजन खड़ा पुकारे, अलख निरंजन खड़ा पुकारे, देखूंगा तेरा लाला, आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल की नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल की नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल की नगरी में घूमे जोगी मतवाला. सिंगी शैली लिए हाथ में, सिंगी शैली लिए हाथ में, और त्रिशूल डमरू लिए चमक थमा चमनाती जोगी, चमक थमा चमनाती जोगी, हाथ लगे आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल के नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल की नगरी में घूमे जोगी मतवाला, आज गोकुल की नगरी में घूमे जोगी मतवाला. गोकुळामध्ये भोले बाबा का कृष्णी नाचतात मंडळी. नाचलं पाहिजे. एक कीर्तनात नाचतात ना, त्याला नाचण्याचा फार आनंद आहे देवाला. कीर्तनात जे नाचतात ना, भोले बाबाला एवढा आनंद होतो ना. चरणीचे रजवंदी शुळपानी नाचते कीर्तनी त्यांचे माथा. कीर्तनात नाचणाऱ्यांच्या पायाचे रजकन घेतात भोले बाबा आणि मस्तकाला लावतात, मग वंदन करतात, मस्तकाला लावतात. एवढं कीर्तनात नाचणारच मग. तर ज्या कीर्तनात नाचणाऱ्यांच्या पायाची धूळ जर भोले बाबा कपडाला लावतात, मग याचा उद्धार नाही व्हायचं काय. मात्र आळस सोडून बरं का, असं टेकून फिकून नाही. कीर्तनी अंग राखायचं नाही, अजिबात राखायचं नाही म्हणून अंगावर. बोक्या वेळी नाचायचं मंडळी. सुखे नाचा हो कीर्तनी, सुखे नाचा फायदा काय, आपला फायदा काय सांगतो. फायदा तो कोबरा विचारतो. काळा सुटे पळ जाती दुरीती सकळ, तुका म्हणे काळ आता करुण शके बळ. सुखे नाचा हो कीर्तनी जय जयकार जावा. भूमीवरी कोण आहे सा गाणू शके हरिच्या दासा, म्हणून सुखे नाचा हो कीर्तनी जय जयकार गरजावानी. कीर्तनाच्या रंगात साधू संत नाचतात. एवढं नाचतात, देव सुद्धा नाचतो, पितांबर पिठू चोर नाचतो. इतकं सगळ्या प्रमाण माहित आहे. पण मग एवढा आनंद, आनंद झाल्याशिवाय इतकं बेसूद होतं का माणसं. तो कामाने आयुष्य झाल्या वाचून इतका याचा विसर पडला पाहिजे भक्ती करताना मंडळी. आपलं तर काय सांगावं. आमचे पूज्य श्री
महाराज सांगत असत, देवपूजा करता करता ती पांडुरंगाची रुपीची मूर्ती हातात येते आणि घरात भांडणं झालेलं असो. याचं काय नाही, बैलच म्हणत पहिला ते गण लावते पांडुरंगाला, म्हणतो बैलच रुपी इकडे पाहिजे याच्याकडे काय ही टवळीला बेकार आहे. म्हणजे अशी जर अवस्था असली तर भजन करणे ओंगळवाणी नरका जाणे चुकेल. परमार्थाचे दोन प्रकार सांगतो तो कोबरे सांगतो, मी सांग माझ्या पदार्थ काय सांगतो नाही. भजनाने मोक्ष मिळतो मंडळी, तसं भजन केलं पाहिजे. भजनाने मोक्ष तो का म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे, थोरपणला काढी लावायची काही भजन प्रमाण भजनपती भजन असं पाहिजे. म्हणजे भजन करता करता बाहेर आपण जळत जातो, लग्नीला गेलो परत आलो, टायर पाणी घ्या, चोळ भरा, परत भजनात येऊन बसतात, हे धर्म आहे पाहिजे ते बसतात. तसंच जातात, तसं येत तसं बसतात, तंबाखू खातात, बेड्या ओढतात, काय काय करतात ते मी काय कीर्तना सांगू करता मंडळी. अरे असं जर भजन केलं दुसरं प्रमाण सांगतो कोबरायचं मी नाही सांगत. भजन करणे ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. भजन करणं नरकाला जात असेल तर पाप करून नरकाला गेलं काय वाईट आहे. तरी भजन असं असावं म्हणजे शुद्ध भजन असावं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भोले बाबा सारखं सर्व भगवंताच्या दरबारामध्ये गोकुळामध्ये आले तर नाच काम करत एवढं नाचतात, गल्लो गल्लीनी नाचतात मंडळी. ज्यावेळेस नंद बाबाच्या वाड्यासमोर येतात त्यावेळेस भोले बाबा आलेले आहेत. अलख निरंजन भिक्षासने उभे राहिले. यशोदा मैयाने मोती पोळे वगैरे घेतले, घेऊन आले मंडळी. आता खरं सांगा या बाबाला मोती पोळ्याचं काय करायचे. असंच आहे मंडळी जगात उलट. ज्याला गरज आहे त्याला कोणी देत नाही आणि ज्याला गरज नाही त्याला घ्या घ्या म्हणतात. कसं आहे त्यांचं चुकलं आणि ह्यांची चुक आहे. दोघं सांगतो प्रत्येकाचं प्राण ठरलेलं आहे. एखादं मला नाही 50,000 जमत असं 51,000 पाहिजे, 51,000 घेणार, 42,000 घेणार. आता काही काही आहेत ना श्रीफळ देतात, काही दक्षिणेची देतात, तिकडे जास्त जायचं नाही मला आणि सांगायचं. एक जण म्हणला एवढे पैसे देतात हो काय कसं ऐकावं कीर्तन मला ऑफिस आहे गरीबाई. अरे गरीबाला काय कडी मला, पण गरीबाला तुला काय कडी जिथं असं तिथं जाऊन ऐक ना त्यांचं, तुला बोलायची गरज काय. त्याचे लाखावर लेख गेली तरी तारखा 2-2 वर्ष बुके तू काय तू खातो का त्यांच्या तारखाचं 2-2 वर्ष बुकी तुला तू जरूर फायदा काय तुझा. प्रत्येकाला प्रारब्ध आहे, त्याचं काय होईल ते होईल. महाराज धन मान हे तो प्रारब्ध आहे. प्रारब्धेरी जोडे प्रारब्धेरी वाडे मंका सोस करते बाया. जर आपण बाजूला आलो थोडं त्याला भोली बाबाकडे यायचं. त्यांचं दरवाजामध्ये आले आहेत, पटांगणामध्ये वगैरे आहेत, दारामध्ये वाड्याच्या समोर भिक्षा मागितले. यशोदा मैया मोती पोळे घेऊन आले. आता भोले बाबांनी तिकडं पाहिलं मोती पोळ्याकडे. आता हिरा मसान वाटत राहतोय बिचारा, राख आगार लावले. हे मोती पोळे त्याला काय करायचे. राय आली घेऊन मैया ये भिक्षा नहीं चाहिए मुझे, लाला का दर्शन करवाइए ना मुझे माँ, ये दर्शन के लिए बहुत दूर से आया है ना बाबा ना, मेरा लाला बहुत घबरा जाएगा. ती पाहिली तिचा अवतार भोले बाबाचा साप सडगाळ्यामध्ये बस मांगाला लावलेलो आणि असा अवतार त्याला वाटत पूर्वातले घाबरलं तर कुठं पंचायत करीत. तिला काय माहिती सापाचा बाप आहे म्हणून, सापावरून झोपतोय म्हणून प्रभा माहिती तुम्हाला सगळ्याला माहिती. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. जाऊ दे पहिल्याला काही बाहेर ते म्हणे नाही दर्शन का बाबा, माझा पूर्व फार घाबरून जाईल. ते घाबरत तिच्या काय करणार तर परिस्थिती झाले. भोले बाबा तुला मी आता तुझा लाला मोठा स्त्री इथंच रे भोले बाबा म्हणतात, इथंच राहणार मी आणि मोठा होईल ना मग अंगणात खेळायला जरा दर्शन करून जाईल असं म्हणले आणि निघून गेले मंडळी. या विठाला विठाला विठाला
महात्मा आलेला आहे दर्शनासाठी आणि त्याला दर्शन नाही म्हणजे किती वाईट वाटत. आपण सुद्धा इथून बद्रीनारायणला गेलो आणि तिथं दर्शन नाही म्हणजे वाईटच वाटतं का नाही माझं. आता कैलासहून ते गोकुळामध्ये आलेले आहे, या दर्शन नाही मग त्याला फार वाईट वाटलं. मंडळी देवासाठी रडणारी माणसं फार आहेत मंडळी. एक जण म्हणला साधूतून संतात, बरं कसं साधूतून संतात फरक काय आहे ना फरक, त्यात ते दोन नाव आहेत फरकच आहे. पण साधू कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं. साधू ऐक, जो देवासाठी रडतो ना तो साधू, देव ज्याच्यासाठी रडतो ना ते संत. विठाला विठाला भोले बाबा अक्षरशः दयामय करून रडायला लागले. यमुना नदीच्या काठावर आले का कृष्णजी भोले बाबा रडतात. देव बोले ते अर्थे म्हणजे मला इतक्या लांबून दर्शन नाही. भगवान विष्णू परमात्मा म्हणतात स्वामी तो इतकी माझ्याकडे आला मग ते दर्शन देतो मी. नाही मला बाल रूपात दर्शन पाहिजे. पण आता बाल रूपात दर्शन घ्यायचं ती माझ्या हातात नाही ना. आता ती तिच्या हातामध्ये आली, तिच्या स्वाधीन झालं ना. अरे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, तिच्या इच्छेने तसं होईल तसं. तिच्या आधी नाही मी आता. जर माझं दर्शन घ्यायचं तर वैकुंठात या आणि ते तुम्हाला बाल स्वर्ग दर्शन घ्यायचं तर तिच्या आधी नाही. माझं तिथं काही चालणार नाही आता म्हणजे. काय कृष्ण रडतात, विरमून बसले. खूप दुःख झालं त्यांना. इतक्याला मरवलं, दर्शन नाही, काय करावं काय करावं. तर तुम्हाला असं वाटतं का इकडे याला दुःख झालं तिकडे मांडीवरच्या आनंद वाटला काय. तिकडं त्या बाबाला वाईट लागली, माझा स्वामी कैलासहून आलाय आणि मला त्याची भेट नाही. आता खरंच सांगा मंडळी, हे परब्रह्म श्री प्रमाण पाठ सगळ्याला आहेत बरं का. एवढा मोठा परमात्मा ज्याच्या पुढे जन्मात ती आई कशी असेल, चांगली असणार का नाही, चांगली आहे. पण तिला का दूध येत नाही काय, याला कशाची सोबणी झाली, याला झालं काही रडायला. जे तिकडे ते बाबा रडायला लागला, जे ज्याने मांडीवर टाव फोडलाय ना एवढा रडायला लागला, एवढा रडायला लागला, एवढा रडायला लागला. नाना परी समजाविते मागल देखाया देवे, नाना परी समजाविते मागल देखाया देवे, नाना परी समजाविते मागल देखाया देवे, नाना परी समजाविते मागल देखाया देवे. बटोनी जाविते डोळा लागला बाळ माझ ताज समजाविते राहिना, समजाविते राहिना, समजाविते राहिना, समजाविते राहिना, समजाविते राहिना, समजाविते राहिना, समजाविते राहिना. पुष्कळ प्रयत्न केले, रडायचं थांबत. पण तुमच्या वेळेला ते आमचा सुरात पहिली काय सुकून बघायची ती पाहिजे पद्धत होती काय. पुष्कळ प्रयत्न करा, ह्या बाईला बोलव त्या बाईला बोलव, सुकून बघ, अंगारा लाव, दुपारा लाव, काय कर. आता याला कोण दिवस या कोणता दिवस आला याच्यासाठी. सगळ्या जगाचा बाप येऊ याला देव शिकवता चालला. आता रडायचं थांबलो, इतका प्रयत्न केला. दही वाढिले वाया गेले, ताटी बैसोनी जेवेना, घे गडे राधे घे कृष्णाला, कडेवर घे रोजी रवाना. लाख प्रयत्न केले, रडायचं काही थांबत नाही म्हणली. सारखा टाव फोडला, एवढा टाव फोडला पोटी धरून आतम सर्वांनी सुराला, एका जनार्दनी प्रेमी स्वदेशी माया. रडते माझे बाळताने समजाविते राहिना. हा म्हणता पण सगळीकडे माणूस फक्त रडायला आडली गायन काशा खाय. किती मोठा माणूस असो, शिकलेला असो, कसा असो, पण लईच अडचणीत आलं ना, जी सांगते ऐकतो कोणाचा बी माणूस. आडल्यावर काही करेल अशी पद्धत नाही मंडळी. अडचणीत आली माणसात ते कोटी करावंच लागते मंडळी. ते शोधा कोणी आली म्हणतं काय बाबा माझ्या सदृष्ट झाली काय. कृष्ण माझा कणकण तो द्रष्ट झाली बाई, कृष्ण माझा कणकण झाली बाई, कृष्ण माझा कणकण तो द्रष्ट झाली बाई, कृष्ण माझा कणकण तो द्रष्ट झाली बाई.
एवढा रडतो मंडळी, 2 वेळेस रडलेला आहे भगवान विष्णू. आता मी पहिले सांगितले रडण्याचं कारण, त्याला काय दूध येत नाही, त्याला अडचण काय आहे, ते परब्रह्म आहे, पण रडतो का? अरे देव सुद्धा आपल्या भक्तासाठी रडतो मंडळी. काय प्रेम असतं त्या देवात सुद्धा. पुष्कळ प्रयत्न केले, थांबत नाही. तर हा म्हणता बादली थेट सगळ्या गोकुळात पोहोचली. गोपिका काही पाण्याला गेल्या होत्या. काल कृष्णजी भोले बाबा खऱ्या वेशात बसले होते. आणि बाबा तुम्हाला काही समजत का? म्हणजे आमचं लहान लय रडतोय, काही केले राहिना, तुम्हाला पोराचं अति काप पण बघ, आमच्या बाबाला सगळं समजा, आमच्या गुरुजीला सगळं कळतं म्हणजे सगळं. त्यांना सगळं बरोबर झालं. मग चालता काय तेवढं लई लहान रडतोय म्हणजे त्या पोराचं बघा तेवढं. एक 2 जण गेले तिथं. ते पहिले बाहेर तिथे गेल्यावर राजवाड्यात गेले. आता वाडा शुद्ध राजवाडा आहे तो. जसा मुख्यमंत्री जाऊ देत, पण दुसरं कोणा जाऊ देते का स्टेजवर, थरट माणसा जाऊ देत जा स्टेजवर. तसं आता एक भोले बाबाला काकपुसून, पण तुला नाही जाते, एक जण जात आहे का आपण काकपुसून रडायच लागले मोठे. भोले बाबा तुम्ही चालते तसं, मी तर माझं काय व्हायचं आता. थांब जरा थोडं हळूहळू हातपाय पसरे, मला हात जाऊ दे ना, बरं मग बघू तुला काय करायचं ते. भोले बाबा हातमध्ये गेले. आणि मग भोले बाबा सांग, बाबा इतका लाला रडतोय आमचा, तुम्हाला बाहेरचं काही कळतं का? मग तर का पुष्टी होते म्हणजे बाहेर नाही कळत, राहायलाच बाहेर मला आमचा बाबा बाहेर. तुम्हाला माहिती आहे कुठं राहायला? स्मशानात राहतोय ना ते. शक्ती सोबती होते वेताळे नाचतील हर्षयुक्त उमापती. राहिलं स्मशान भूमीमध्ये आहे. मग त्याला बाहेर सगळं कळतं का नाही? गेले आत का कृष्ण आत गेल्याबरोबर ते यशोदेने लालाला बाहेर आणलं. कुणी रडता थांबला, काय चालत पाहिजे. एक त्याला एक प्रकारची खून कळली, अशा डोळ्यात हसायच लागला. मांडीवर थरथर कापायची. याच्या गळ्यात साप दिले, देऊ कसं काय मांडीवर दिला, मांडीवर तर असं हसायला लागला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आता खरं सांगितलं, त्या दोघांची पण आपल्याला कसं काय कळत, त्या दोघांचा आनंद आपल्याला कसं काय कळत. पूज्यश्री बरं का, एकदा काय झालं, दादेगावर एकदा महाराज आले, मोठे महाराज. आणि मदन महाराजांचा सप्ताह होता, फार मोठा सप्ताह झाला. आणि मदन महाराज मोठे बाबा जवळ भेटले. काय आनंद असतो त्या भेटण्यात त्यांचा दोघांचा, तो आपल्या इतरांना कळणार नाही म्हणजे. तर ते इतका आनंद वाटला, रडतारी थांबले. आणि मग भोले बाबा दर्शन केलं म्हणतात निघून गेले मंडळी. पुन्हा 4-2 दिवस झाले. पुन्हा कृष्ण परमात्म्याने टाऊ फोडला. का टाऊ फोडला? तर कोण दुसरं कारण लागला तो साहेब. आपण एखाद्याला आश्वासन दिलं, पूर्ण करतो का नाही करतो हे आपल्या त्याला माहिती, तुम्हाला माहिती, मला माहिती, आणि ते आश्वासन देणाऱ्याला माहिती आहे. किती पूर्ण करायचे, किती अपूर्ण ठेवायचे, काय करायचे त्यांचा आपला तो विषय नाही. पण वन परमात्मा इथं आश्वासन देणार पूर्ण करायच्यासाठी तो आलेला आहे. आश्वासन कुठे दिलेलं आहे? लाखो वर्ष होऊन गेले म्हणजे लाखो वर्ष. ज्यावेळेस अहिरावण महिरावणे राम प्रभूला लक्ष्मणाला खाली नेलं होतं पाताळात, खाली नेलं पाताळात. आणि तिथं ते काही मरत नाही, राक्षस जिवंत व्हायचे. रामायणाचा भाग मला सांगितलं, पण ते सगळ्यांना माहित आहे. मग ते हनुमंतरांनी शोध लावला, चंद्रसेनेला विचारलं. त्या हिरवणाची पत्नी होती, तिने सांगितलं असं असं केलेलं हे परते मेले ती. पण एक त्याने वचन घेतलं हनुमंतरायचं की राम प्रभूला माझ्या पलंगावर घेऊन या. आणि हनुमंतराचं वचन गेलं होतं. बरे म्हणले, पण सगळं झालं, पण इकडे विजय मिळाला, कसं काय झालं पण. आणि हनुमंतराय कोण बसले. राम म्हणले, अरे हनुमंता सगळीकडे आनंद झाला, ते आई सगळे मेले, आता आपला निघायचं आपल्याला तो काय झाला नाही. मला बाबा प्रभू माझ्याकडे असं माझं वचन गेले, काय करावं आता. कसं वचन गेले? चंद्रसेनेच्या महाराज घेऊन जाईल तुम्हाला. अरे तेवढं मी एक वचन तुला माहित आहे का म्हणले, असं वचन दिलं आहे देव. पण काय करू माझं आजच्या अज्ञान पण फसलो म्हणले मी. अडचणीत आल्यावर माणूस मोठ्या गावाला तयार होता असं. अडचणीत सापडत माणूस ते अडचणीचा माणूस पण खरं 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. साप आहे ना, सापाटांना काढून मारावं लागतो आणि शत्रू अडचणी गाठून मारावं लागतो. आता कळलं तुम्हाला. आता काही तुमच्यासोबत काही गोष्टी बोलायला जरा मला चांगलं वाटत नाही, तरी पण बोलतो धाडस करून. शत्रू अडचणीत गाठून मारावं लागतो आणि सापटांना गाठून मारावं लागतं. अडचणीत आले झालो प्रभू मी तयार. हनुमंतराय सांगतात
बरं ठीक आहे. अरे मग याला सुटका का केला ना प्रयत्न, बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतराचा कोण बुद्धिवान माणूस का? ते चंद्रसेने रामप्रभू येते पण तो पलंग खचला नाही पाहिजे. तर खचले प्रभू परत जाते आणि भुंग्याला सांगितलं सगळा करून काढायचं, कागदाच्या कातोळीने करून ठेवायचं. परमुळे हात दिला बरोबर पलंग खचून गेला आणि मागायचे शाप द्यायला गेलो. थांबतो माझ्या हनुमंताला शाप देऊ नको. तुझी इच्छा आहे ना कृष्णावतारामध्ये मी पूर्ण करीन. तीच असणारी चंद्रसेना राधिकेच्या रूपाने गोकुळामध्ये अवतीर्ण झाली होती. लाखो वर्ष निघून गेले तर लाखो वर्ष सारखं प्रभूचं भजन करीत होते. देवाचं सुख भोगायचं ना 1 वर्षात 6 महिन्यात 2 महिन्यात म्हणजे लाखो वर्ष देवाचा प्रयत्न करावा लागतील. आणि मग कुठं पुण्य फळले बहुत दिसा भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलं. आज पिटले माझे पुढे काय पुढे पिटले बौद्ध जन्माचे साखळे गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. परब्रह्म सावळ माझ्या पुढे समोर आहे. हे खरं सुख आहे मंडळी. हा आनंद मिळायला लागला पळायचा पुण्य लागतं म्हणजे बरेच लाखो वर्ष. तेव्हा मग आता आश्वासन दिले तर राधिकेकडे जायचं. पण कसं जायचं पुन्हा काढायला सुरुवात केली. रडतय ग बाळ माझ तान समजावी ते राहिना बाई समजावी ते राहिना. कितीतरी प्रयत्न केले तरी राहायचं रडतच नाही म्हणजे. तेवढ्यात राधिका आली. राधिकेला राधा म्हणते भैया लल्ला किती रडायला लागला, काय झालं त्याला काय झालं? अगं राधे घे गडे राधे घे कृष्णाला कडेवर घे जिरवाना. दही वाढिले वाया गेले काठी बैसोनी जेवेना. घे गडे राधे घे कृष्णाला कडेवर घे जिरवाना. राधेने त्याला उचलून घेतलं. रडायचाच राहिला पापडी. रडायचं अजिबात डोळ्यात थेंब सुद्धा नाही. रडायचं थांबलं एकदम. राधे अगं तुझ्याजवळ राहतो ग तर तुझ्या घरी येऊन माशी परवानगी मिळाली. काय आनंदाला तोट आहे म्हणून राधिकेने आपल्या घरी येणं मंडळी. मंचगड बसवलेला आहे. दही भात गेला तुला भरवलेला आहे. खाऊ घातला दही भात तोंड वगैरे पुसलं. बसली राधिका. गोंडस भगवान कृष्ण परमात्मा 5 वर्षाचा आहे असं बसलेला आहे. गोंडस स्वरूप आहे. मागची आठवण झाली. राधिका म्हणते देवा तू जर मोठा असता भक्ती ज्ञान वैराग्य वैच्या गप्पा मारल्या असत्या भक्ती सुखाचा आनंद उठला असता. देवा मोठा होणार तुम्हाला मोठं कसं होत आहे. तरी पण प्रयत्न केले. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताने केलं तसं देव होत असतो मंडळी. झाले भगवान कृष्ण मोठे झाले. गप्पा गोष्टीत बदल रंगून गेले मंडळी. गप्पा पंचकर रंगलेले आहेत. आवाज मोठमोठे गप्पा चाललेले आहेत. बाहेरून राधिकेचा पती आलेला आहे. आता बघा कसं काय होते. बाम पडल्यासारखं झालं. आता आज कोण गप्पा मारताय आणि दारूवर थापा मारले 2-3 आवाज दिले तरी राधे राधे दारू काय घाबरून गेली राधा. आता काय करावंच काय आता. तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ. एवढं सारखं पुढचं आहे केवढं. देवा अरे तू लहान माझं काय होईल आता. किती अवघड गोष्ट आहे मंडळी. तरी देव लहान छोटे झाले. देवाची कृपा झाली ना विरुद्ध गोष्टी सुद्धा सुविशा होत असतात मंडळी. जो इतका रागात होता ना येतच मग मला आतमध्ये जातात की चाका मारायचे दार उडत आहे काय करते आतमध्ये बरोबर बोलती असं बोलत होता. दार उडून आत आले ना भगवान कृष्ण पाहिल्याबरोबर पाहिल्या वेद लावी पैसे देवी दडवण्या. देवाची कृपा झाल्यावर मंडळी वाईट गोष्टी सुद्धा चांगल्या होतात. तो पण एवढा देव भाव असा होता माणसाचा. पाहिलं उचला राधे कधी आलो ग कृष्णाला. रोज आणि जा. तू एकटीच आहेस तुला करमत नाही. रोज आणि जा. आम्ही रोज आणि जाईल. पण अगोदर म्हणतात चिकाटीने भाव असा होता देवाची प्राप्ती होतात. बरं जरा भजन कर मी सांगतो. विठाला विठाला दोन शब्दामध्ये छोट्या भक्ताची कथा. आमची भक्त होऊन गेले भोळे भक्त होते. लोकांची सालनी राहायची. पंढरपूरची वारी आली ना पेरता पाभरून गपचूप पळून जायची वारीला. माग माहीत व्हायचं तुळशी याला पंढरपूरला असं म्हणायचं. तुळशीराम नाव होते बोले बोल माहिती. तुळशीराम गेले पंढरपूर आणि जायचं पंढरपूरला. एवढं बोलायचे माघारी आली एवढं बोलायचे नको नको सुकम टाकायचे घरच्या. एकदा काय झालं 72 साली खडी फुटते आणि वारी जायचं वृद्धेश्वरला. ते म्हणले आता हे बघा आम्हाला रवळी कराय कोणी नाही. तुम्ही काय वारी जाऊ नका दुसऱ्या वेळेचा मग 2 दिवस राहा तिकडे. अरे जाऊ दे मला वारीला जाऊ देवा काही जाऊनच नाही दिलं वारीला. रवळी करायला गेलं ही पायाची 15 दिवस गडी पाय सुद्धा घरात बसतात बरे गाता.
असं घरचे नको नको केलं पाहिजे घरचं तो तुम्हाला मोकळी देते मंडळी. इतकं ताजून होतं पारमार्थ करताना. खरंच सांगा आता वाट अजिरबाजीत जर नसलं त्याला कोण कोण घास खाऊन देईल. कोणी टोला मारतो जी कोणी घास मारा जी कोणी कधीच तोडा जे कोणी इतकं नको नको करावं लागतं घरच्या तो मोकळे म्हणून पुढे पुढे जावं शेतात 4 महिने चातुर्मास पोथी लावायची त्यांच्या घरी. एक संत कथा सांगतो दंतकथा नाही. आणि मग त्याला समारोप करायचा ना ते म्हणजे आपलं काय करून पाहिली वर्ग लापशी करून पाहिजे म्हणजे जेवण हे बघा आता आपल्याकडे करून नाही तर घरचे म्हणायचे सगळे विरोधच घरचे कहू नंतर आपण उन्हाळ्यात चांगला शब्द चांगला म्हणजे लई करू सगळे गावाला जेव घालू नाही केलं. मिली सकाळी दुसरी 700 रुपये शेळी काय करतात मिली सकाळी 7 आता काय करणार आहे. असं नको नको देव भक्ताला की करून दे संसार सोय 12 वार करून ठेवी. असं नको नको लोक ओट फिरायले घरातले 8 दिवस वारी ठेवायचे हे तुमचं काम उरका तो वारीला जायचे असं करणं तर तवा सोडित असते वारीला. देव तुमच्याकडे सहकार्य कधी करतो तुमची निष्ठा आणि भक्ती पाहतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार बरोबर चुकवू नये. आणि मग भगवान कृष्ण त्याच्याकडे जातात. लहान झाले तरी घेतलं रोज आणि जा आनंद वाटला मंडळी. इतका भगवंत आपल्या स्वाधीन होण्यासाठी भगवत भक्ताशी निखरेची करावी लागते. विठाला 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 भगवान कृष्ण गोकुळामध्ये अवतरी झाले. आनंदी आनंद आहे सगळीकडे आनंद आहे. गुडिया तोरणे उभारलेले आहेत पुन्हा दूध करीत नाही मी आनंद आहे. भगवान कृष्ण रांगू लागले मध्ये आणि रांगत असताना सगळे सौंगडी बालमित्र सगळे जमा व्हायला लागलेले गोळा झालेले आहे. एकमेकांमध्ये पोरं खेळायचे रांगत रांगत खेळायचे. खेळकडी असले सारखे वारखे आहेत. ते मोठी वस्तू द्या खेळणाऱ्या लहान पोरांना कोटी रुपयाची वस्तू द्या त्यांना काय करायचं वस्तू त्याला खेळ पाहिजे आपल्या समकालीन माणसं पाहिजे त्यांना आनंद वाटतो. भगवान कृष्ण खेळत आहेत रांगत आहेत बागडत आहेत मंडळी. ते रांगत असताना भगवंत थोडे मोठे झाले 5 वर्षे झाले आणि मग गल्लोगल्ली जाऊन अतिशय ठिकाणं घालायचे घोड्या करायचे. आणि घोड्या करणं लहान मुलांचा स्वभाव असतो मंडळी. किती जरी घोडे केले तरी पण त्या घोड्या सांगितलं जातच नाही मंडळी. अतिशय घोडे करायचे पोराकडे पाहिले सगळे उत्पत्ती छाप दिसले भगवंत. बाकी लोक म्हणतात तुझ्या देवानी चोरी केली. अरे देवानी चोरी करण्याचा हेतू काय. देवानी चोरी कशाची केली चित्तासहित नवनीताची चोरी केली भगवंताने. आणि ती त्या चोरी करण्याचा हेतू काय आपल्या सौंगड्या बालमित्राला भरपूर लईतून खाऊ घालावं आणि चांगलं खाऊ घालतो म्हणजे बलवान होते मंडळी. चांगलं सकस आहार मुलाला खाऊ घालणं हे घरच्यांना कळलं पाहिजे आई वडिलांना. आता मला काही तिकडे जास्त माहिती नाही दुसरीकडचं बघतो हे बिस्किट वगैरे जे आहेत ना मला कधी माहित झालं त्या राहुरीचे ते गाव कोणतरी आमची एक ब्राह्मणाची मुलगी दिली तो मी कीर्तनाला गेलो तर त्यांनी सांगितलं म्हणजे इथं गेल्या वर्षी गंगागीर महाराजांचा सप्ताह झाला म्हणजे सोनाई तीर्थामध्ये. आणि ते म्हणले एवढा सप्ताह झाला ना त्याच्या भाकरी उरल्या होत्या ना पण कसं भाकरी उरल्या होत्या तर 1.5 लाखाला त्याचा निलाव झाला. आणि ते 1.5 लाखाच्या भाकरी कोणी घेतल्या म्हणजे बिस्किटवाल्या कंपनीने घेतल्या. त्या वाळून भाकरीचं पीठ काढतात त्याची बिस्किट तयार करायची. ती आवडतात पण बदाम काजू हे आवडत नाही कोणाला खाऊ घालत नाही. हे दुर्दैव आहे मंडळी. असं कसं खाऊ घालतो मी मुलाला चांगला पदार्थ खाऊ घाल गावरण गाईचं दूध गावरण गाईचं हे सगळं खाऊ घालतं पाहिजे. बदाम पिस्ते काजू चांगलं खाऊ घालतं पाहिजे. बलवान पोर होते आणि असं करत नाही मंडळी. त्या मुलांना संस्कार देण्यापेक्षा त्या मुलाला कमी पोचतात माझं माणसं. आणि तुम्ही कमी तुमच्या त्यात ती वाटोळ करताना त्याला संस्कार नाही दिले जात. संस्कार महत्वाचे आहेत. माझ्या सगळ्या सौंगड्याला सगळं बलवान झालं पाहिजे. कारण एकेकाळी आपल्याला काही दिवसांनी आता नंतर शत्रूशी सामना करायचा आहे. मथुरेचं राज्य जवळच आहे तिथे कंसाचं राज्य आहे दुराचारी आहे त्यांच्याबरोबर युद्ध करायचं. असं उद्बत्ती छाप असं कसं युद्ध करता येईल. चोरी करून वाईट मुलीला खाऊ घालतं पाहिजे. त्याचा विचार असे उद्बत्ती छापाला दूध पेतं ना मला काय करू कृष्णा आमच्या आई वडील आहेत ना सगळं डेअरीवर येतात. डेअरीला काही ताक हे म्हणतात त्या महाराजांनी सांगत असते पण त्यांच्या मुखात ते वाक्य माझ्या मुखातून शोभत नाही. ज्याच्या मुखातून ते शोभत असतात बरं का. कोणी कोणाचं बोलायचं नसतं आणि जर दुसऱ्याचा बोलायचा प्रयत्न केला ती विकृती होत असते. तर भजन करा सांगतो विठाला विठाला काय झालं एका ठिकाणी बाजूला जाऊन बोलतो क्षमा मागून एक लग्न होतं. लग्न सोहळ्यासाठी 2 सद्गुर महात्मे पुरुष आले. एक स्वानंद सुखनिवासी विठ्ठल महाराज देशमुख आळंदीचे लग्नाला आले.
आणि दुसरे आमचे परमप्रिय आदरणीय पूज्य हरिभक्तीपरायण बद्रीनाथ महाराज तत्पुरे ते तिथं लग्नाला आहे. लग्न समारंभ सुरू झाला, अक्षरात टाकाय सुरू केले, मंगलाष्टक सुरू झालं. बरं आता मंगलाष्टक काय किती म्हणावं काय मलाच काय समजत नाही. कोणी 5 म्हणतात, कोणी 7 म्हणतात, कोणी 11 म्हणतात. आणि असा एक एकदम पूज्यश्री महाराज बसले चांगले म्हणून सांगतो मला. पूज्यश्री महाराज आपले स्वानंद सुभाष मदन महाराज आपले अरे निवृत्तीवा जी महाराज अरे असे 11 म्हणतात कसं कुठे पद्धत आहे कुठे लग्न लावायची. म्हणजे काय महाराज तुमचं काय म्हणले. अरे 8 मंगल म्हणलं पाहिजे. मला 8 लोक अरे त्याचं नाव काय आहे म्हणले मंगल अष्टक. 8 अंग पवित्र ज्याने होतात ते मंगल अष्टक आहे म्हणले. मंगल सप्तक आहे का, मंगल पंचम आहे का, मंगल एकादश आहे का, मग मंगल अष्टक आहे ना. मग 8 मंगल म्हणलं पाहिजे म्हणे. अष्टांग योग त्याला 8 अंग जरी पवित्र होते ना त्याला मंगल अष्टक म्हणतात. ठीक आहे मला एक ते संदेश मिळाला, एक अनुभव मिळाला. चला जाऊ दे. आता मंगलाष्टक म्हणायला लागले, बंद केलं, पुकारलं विठ्ठल पूज्य स्वानंद सुभाषी विठ्ठल महाराज देशमुख त्यांनी आशीर्वाद दिला. पूज्य श्री बद्रीनाथजी महाराज त्यांना पुकारलं, त्यांनी आशीर्वाद दिला. त्याला थोडी सवय आहे जरा चांगलं बोलण्याची, काही गोष्टी सांगावं लागतात. म्हणजे अरे एक तर गरीबाकडे शेतकऱ्याकडे पैसा नाही, आला पैसा सगळं लग्नात चुना वाढून टाकतात तुम्ही. 10,000 15 वरमायचं एवढ्याच तुझ्या बापाने कधी बायका केल्या असं बोलले. परत ते असं बोलले, आशीर्वाद दिला, सुविधा झाल्या. पण ते म्हणले इतक्या बायका तुमच्या बापाने कधी केल्या एवढं बोलले. आता ते जर बोललं माझ्यासारखे दुसऱ्या लग्नात बोलायचं म्हणलं तर मग मला जोडली सांगतील ना. त्यांच्या मुखातले शब्द कुठं, आपल्या मुखातले शब्द कुठं, जयाचे विशाल शब्द सुखे म्हणून येते वेळ. आता जे पूज्य श्री स्वानंद सुभाष मदन महाराजांनी वापरले शब्द मला वापरता येतील का. स्वानंद सुभाष आपण भाऊनी वापरले शब्द मला वापरता येतील का. चाकरवडच्या माऊली महाराजांनी शब्द वापरले मला वापरता येतील का. आणि ते ज्याचे त्याचं वैभव शांताला शोभून दिसतं ज्याने त्यांनी वापरायचं असतं. म्हणून तिकडे तसं बोलायचं, कोणाचं कोणी बोलायचं नसतं. म्हणून जास्त न बोलता सगळ्या सगळ्या बोलवलं घेतलं. म्हणजे आपलं असं करा, उद्या मीटिंग घेऊ म्हणले सगळ्यांनी गुरुवारी या कळबल झाडाकडे रात्री मीटिंग घ्यायची आणि मीटिंग झाल्यावर मीटिंग मध्ये जाईल ठरला आपला त्याप्रमाणे उद्यापासून वाटचाल सुरू करायची. विठाला विठाला सगळे जण आता मीटिंगला हजर. अर्धा तास सगळे अगोदर 8 वाजता बोलले होते ना, 7:30 काही हजर. मग कळबाच्या झाडाखाली पण त्यांना लांब जायचं मीटिंगला, सगळे बसले मीटिंगला. पण आता खरं सांगा, आता मुख्याध्यापकच मागे राहिलो कसं काय करायचं. ते सगळे जबाबदार पाहिजे. याचा अर्थ मागे राहिले म्हणून मुद्दाम राहिले नाही, काही अडचण आली म्हणून राहिले. भगवान कृष्ण काय जर बसले लवकर जेवले जायचं 7:30 ना. यशोदाबाई बसले ते तरी येणार ना. दुसरी एक म्हातारी आली, झेत गप्पा रंगल्या म्हातारीच्या दोन्ही म्हाताऱ्यांच्या. आता त्या काय गप्पा रंगल्या त्या काय कीर्तनात सांगू का. दोघी म्हाताऱ्या जमल्या आणि त्यांच्या गप्पा रंगल्यावर काय काय असते गप्पा, दुसऱ्या काहीच गप्पा नाही. हिच्या सोन्याचा पसारा तिच्या पुढे सोडून द्यायचा आणि तिची तिनेचा सोन्याचा पसारा हिच्या पुढे मांडायचा आणि दोघीची गप्पा रंगायच्या. मग आणि जर का तिला सोनाला माहित तर दोघीला मेला समजा म्हातारी मग उद्या जाऊ द्या किंवा संसाराचा डोस मारा जातो. हे उठणं म्हातारी लवकर आणि ह्याला तर जायचे लवकर गडबड झाली. पण आता 7 दिवसाने म्हणणार सगळं सूत्र हाती नाही, भगवंताच्या हातात आहे सगळं सूत्र मंदिर. स्पेशल ऑर्डर काढली झोपीची. झोपली सगळी चकडे दाब ना म्हणे पूज्यश्री बाबा सांगायचे त्याच्याकडे दाब पण घ्यायची. म्हातारी डुकल्या गेला. यशोदाबाई बाई तुम्हाला झोपायला जा बरं उठा तुम्ही जा झोपायला. ते गेले झोपायला. यशोदाबाई झोपली तो असा हात झोपलेला जायचं. ती असा डोळे सांगून काय बसले की म्हातारी गेले कसं बघायचं चालेल गप्पा यायची. म्हातारी यशोदाबाई म्हणती बाया डिवकाय लेकरो डच उठत आहे. साऱ्या लोकांना टच घेणारा हा योगाच्या टच करपून आला. यशोदाबाई झोपली, जे झोपली भगवान कृष्ण गेले तिथं सौकड्या. तो काय नका तू काहीच करू नये मला पोहायला सगळ्याच्या आधी आणि सगळ्याच्या मागे राहतो तूच म्हणला. अरे म्हणला मला अशी अडचण आली म्हणून माझा उशीर झाला. मला आता बोला आजच्या मीटिंगचं काय व्यवहार काय, आजच्या मीटिंगचं काय म्हणजे म्हणणं काय आहे, कशासाठी मीटिंग आहे काय. उद्यापासून आपण गोकुळामध्ये चोऱ्या करायच्या. म्हणतो चोऱ्या अरे पुढचा एक ना म्हणले चोऱ्या करायचं म्हणजे दुसरं काही घ्यायचं नाही. सोनं नाणं पैसा हात लावायचं नाही, कपडे लत्ते कशाला हात लावायचं नाही. मग फक्त दही दूध तूप लोणी घ्यायचं, भरपूर खायचं, त्याची चोरी करायची म्हणल्या.
ठरलं त्याच्यात. आता मग चोरी करायला कसं काय साहित्य, आता चोरी म्हणल्यावर मग तर साहित्य लागतं ना. ते तुम्हाला काय काय साहित्य आणायचं, मला एक चाळलेली बारीक राख, मला चोरी आणि राख, अरे काठ्या नाही, बंदूक नाही, तलवार नाही, काही राख ऐकलं मला पुढे सगळं ऐकायचं. मग आतमधीने बोलत जाऊ, अरे घेत तेवढा राख. राखाचं काय करायचं, अरे समजा आपण चोरी करायला एखाद्या घरात गेलो आणि एखाद्या गवडी आपल्याला पकडलं तर मग आता कसं काय करायचं, पकडलं की हळूच राग काढायची, त्या डोळ्यात टाकायची, आणि ती डोळ्यात टाकायची, डोळ्यात राग की आपण पळून जायचं म्हणून. काय हुशार येतो, हुशार होगत तो सांगतो त्यांना म्हणजे काय, चतुरा तू शिरोमणी चाले ना, माझी लई आवडती आहे. मी कधी वयाच्या 16 वर्ष ऐकली बरं, 16 वर्ष पंढरपूरला गेलो आणि ते तुकडोजी महाराजांचं भजन चालायचं. काय ते भजन असेल त्या काळात विचार केला ना, 10,000 समज रात्र टोलायचो. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत आपला पुन्हा, भारताला ग्रहण लागले. हे त्यांचं भजन असेल. ते कोणाला म्हणायचे भजन, हे माझ्या सुभाषचंद्र बोस, हे बाबू गेनो, लाला लजपतराय, भगत सिंग, शिरीष कुमार, अरे ज्यांनी आपल्या स्वतःच्या देहाच्या चिंधड्या झाल्या मातृभूमीसाठी. शिरीष कुमारचं एक वाचलं बरं, मला कुठेतरी वाचण्यात गेलं. 50 ट्रकांहून घातल्यावर 16 वर्ष असताना 50 फूट छळकंड रक्ताचे उडायला अंगावर. काय भाव असतात मातृभाव देव आपल्या मातृभूमीसाठी. आणि आता स्वातंत्र्य मिळायला तो तुकडोजी महाराज म्हणायचे, ए माझ्या मनमोहना, कधी येशील भारत पाहण्यासाठी पुन्हा. काय त्याचा वीराबद्दल किती आदर भाव होता मंडळी. आजही मंडळी तसेच वीर आहेत. इकडं सीमेवर गोळ्या झेलतात, बॉम्ब झेलतात, शिदड्या होतात, म्हणजे त्यांच्या शरीराच्या एवढं दुःख त्यानं होत आहे. आपलेच कोणीतरी भाऊ आहेत, कोणाचे मुलं आहेत, कोणाचे वडील आहेत, आणि ते तिकडं चिंध्या करतात, गोळ्या झेलतात बंदुकीच्या. आणि इकडं जर तुम्ही धाब्यावर काही करत तुम्हाला काहीच वाटत असेल, हे दुर्दैव आहे म्हणणं माणसं. जरा बाजूला बोलतो मी थोडं, किती दुर्दैव आहे म्हणणार. ए मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. जब देश पे हुई दिवाली, हम खेल रहे हो होली, जब हम बैठे थे अन्य जवानो अपने, अन्य है उनकी जवानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद
कुर्बानी हृदयात करो कुर्बानी विठाला विठाला अतिशय चतुर आहे, हुशार आहे, त्याला सांगावं लागत नाही. म्हणजे समय सूचकता आहे, वेळेला काय बोलायचे त्यालाच कळतं. म्हणजे आपल्याला नाही कळत. आपला असं आहे, नदीला पूर आला, ओढ्याला इतकं पाणी आलं, पाणी झोपला होता आणि पाऊस सुरू गेला, उठलं. तो म्हणतो मला का नाही उठलं, मला पाणी बघायला. आणि तो वसरून गेला पूल, तसं सगळं निघून गेलं. पुढच्या गोष्टी मग आपल्या जे हात बोलला असतात. आणि तुला काही सुचलं नाही, सुचण्यासाठी ज्ञान लागतं. म्हणून अतिशय भगवान चतुर आहे. सामुग्री सांगितली, राग घ्यायची, सरटे घ्यायचे. सरटे कशाला सांगतो म्हणले, सरटे घ्यायचे. जर सुद्धा राग टाकली आणि तिने डोळे झाकले असते तर पेज येते त्याचा पुढचा तुम्हाला. आणि राग टाकली तिने चष्मा घालून असते. मग आता मला रातचं काही चष्मा घालून काही काही माणसं रात्री चष्मा घालून झोपतात. विनोदात कौस मारा तो रात्री चष्मा लावतो, झोपीत चष्मा लावतो. मग मला स्वप्न ठळक दिसत, स्वप्न मध्ये ठळक दिसत चष्मा लावलं. विठाला विठाला डोळे झाकले, राग जर डोळ्यात गेली नाही आपल्या मागे पडत ना. पळाली की मग सराटे काढायचे, वाटावर टाकायचे. आणि मग सराटे टाकले का सराटा कसा टाका एक काटावरच, कसा बी टाका तुम्ही, कसा फेकला एक काटावरच. आता पुढे सांगू का क्षमा बाबा नाही सांगायचं सर्व जाऊ द्या. तसं काटावर नका साठ आपल्या पाठीपाठ पळालेली गोपिका त्या पाय काटा बोलणार ना, काटा नव्हतं पळून जायचं म्हणून. हुशारी गाड्या मला कृष्णा करत पाहिजे, तुझं ऐकायला पाहिजे. आम्हाला खडे घ्यायची बारीक बारीक सागर गोटे सारखे खडे. आणि खडे कशाला गोटे गोटे नाही काय खडे. आणि म्हटलं वर सिल्कवर आणलंय असलं आणि हात नाही पोरला. आणि याच्यात जर आपलं गुन्हा करा आपण एक वर जायचं, अगोदर खडा मारू बघायचा. भात कोणी वाटलं तर मग दही आहे ते तो पाहिजे. आणि जर खण कोणी वाटलं मग मोकळंच आहे. मग मोकळ्या कशाला हात पाहिजे. झालं सगळं तयारी, ही सगळी सामुग्री घेतली. आणि मग सगळे गोपाळाने उद्यापासून आता गोकुळामध्ये चोरी करायला सुरुवात केली. भजन म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये. असं सोनं काही घेतलं नाही. घर पाहुणे एकांताची नवनिधी नवनीताची नवविध भक्ती चोरी केली देवाने. एकांतवासामध्ये पाहायचं. एकांतवास याचा अर्थ असा, घरात पुरीच नाही असं पाहिजे लोकांनी. एकांत याचा अर्थ असं मंडळी, हरिया हो हृदय मंदिरे नाही कोणी दुसरे घरी. भ्रांती सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या आशा ममता. ननंद जावा गेल्या दुरी नाही कोणी दुसरे घरी. हरिया हो हृदय मंदिरे नाही कोणी दुसरे घरी. काम भ्रतार गेला दुरी, दंभ सास
दुसरा गेला बाहेरी, दंभ धीर गेला दुरे, नाही कोणी दुसरे घरी. हे ज्यावेळेस षडविकार पूर्ण जातात त्यावेळेस भगवंताचा संचार होतो. मंडळी, आपण घर पाहुणे एकांताचे, एकांतवासामध्ये भगवान चोरी करायचे. चोरीचा अर्थ असा आहे, चोरी करायचे असं आहे, उलट व्हायचं. तिथं चोरी केली ना तिच्या घरी दुप्पट व्हायचं, असं उलटच होत, दुप्पट व्हायचं. मग तू म्हणतो दुप्पट होतं, मग ती गारणं काय सांगण्याची. चोरीचं निमित्त आहे, गारण्याचं निमित्त आहे, त्या निमित्ताला भगवंताला पाहिजे. कुठलाही निमित्त असो, सण कोणता सण, कोळे पाहिजे ना तुम्हाला, कोणता सण असणार काय करायचं. मग भगवंताचं दर्शन घ्यायचं ना, चोरीच्या निमित्तानं कशाच्या निमित्त असो, कुठल्या तरी निमित्ताने मला दर्शन होतंय ना सज्जनाचं, भगवंताचं दर्शन होतंय ना. अहो, रावणाच्या वासनेच्या रूपाने होईना मंदो दिला सीतेकडे, पण सीते मंदो दिला आनंद वाटला ना. कशाला, तिचं मन वळ म्हणून. आता तिला आवडत नाही, पण आता पतीच्या मनोगतानुसार पतिव्रता नाही शकता भेटीच नाही, म्हणून मंदोदरीला आनंद हा वाटला की याच्या काम वाचण्यामुळे का मला तिकडे सीतेकडे पाठ, म्हणजे सीता मातेचं मला दर्शन होईल असं. पण चोरीचं गारणं सांगायचं मित्रांनो, भगवान लालाचं दर्शन होईल. म्हणून ते चोरी सकाळी उठले का म्हणते त्या विननासी नाही दुसरी आईशी, म्हणते नंदाची अपोरे आज चोरी केली खरे. त्याच्याशिवाय दुसरं कोणाचीच ताकद नाही, तो चोरी करणार. बरं, सगळं चरित्र वाचा तुम्ही. एखादी स्त्री त्या गोपिकेचं कारण दुसऱ्या गवळ्याच्या घरी गेले का, मग दुसरं कुणीच असेल चोरी करायला, मग त्याच्याच घरी कारण कसं काय घेऊन गेले. चोरीचं निमित्त आहे गारण्याचं, पण भगवंताच्या दर्शनाची आस आहे. गवळाने गाराने सांगती स्वदेशी, कशासाठी, दर्शनासाठी. पण गारणं सांगितलं पाहिजे ना. गाराने सांगावया जातो आले जातो ऋषिकेश प्रभाता ठाला विठाला सांगाव्या आल्या गोकुळच्या गवळणी. सगळ्या गवळणी गारणं सांगायचं यशोदाबाईला. तिथं गेले गारणं सांगत बसला. मंडळी, लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे, गवळणी गाराने सांगती स्वदेशी, गवळणी गाराने सांगती स्वदेशी. गारणं सांगायला आले असल्या खोड्या सांगू लागल्या. प्रत्येक जण वेगवेगळी गारणं सांगू लागले. मंडळी गारणे एका एक बघून एक गाणं सांगला. एक म्हणते, येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके व तोडिले, दया दुधाते बक्षिले ओलांडिले ताकाते. प्रत्येक सगळ्याला गारणं सांगितलं यशोदाबाईला. यशोदाबाई म्हणते, तुम्ही एवढ्या जरी गारणं सांगतात आणि माझं पोरग मुळीच तसं नाही. काय करणार मोठ्या पुढं, सगळं पुसून टाकलं ना. तुम्हाला तुमच्या घरी माझी चोरी कर, माझ्या घरी काय कमी आहे का तुमच्या घरी चोरी करेल. आणि तुम्हाला जर वाटत असलं खरे तर मोठ्या माणूस हे करून टाका, आरोप करू नका कोणावर. असे दात खाऊन म्हणजे बोलायला यशोदामय्या. हा म्हणत ते म्हणत हसायचा, म्हणत आई त्याच मुस्कळी म्हणत तुझ्या पुढे काय करते त्या असं म्हणत ते म्हणत म्हणायचं. तसं काही काही गोष्टीला माणूस कबूलच नाही होत, पण मनात मस्त शब्द माणूस याला चुकलेच आपल्याकडे दुसरं रेटून देतो माणूस. अरे मन जाणे पापा माय जाणे मुलाच्या बापा. मनाला कळतं का नाही पाप काय केलं का नाही म्हणून. मनाला सगळं कळतं म्हणून. मनाच्या आधारे खेळती तिने शरीर, मनाविने दुसरे काही न धावू शके. कारण सगळं काय विचार चाललं माघारी, काय करणार मग त्या माघारी चाललं टोळकं टोळकं चाललं माता भगिनींचं त्या गोपिकांचं चाललं टोळकं माघारी. आणि तेवढ्यामध्ये एक म्हातारी दारात बसली होती. मोठीवर मोठी ज्योतीवर, पहिले ज्योती होती आता ज्योती नाही, आता मोकळा आहे गळा. पुरी हो पुढे येतात ग येते ते शोधपायला गाणं साहेबांच्या पोरांच्या जळूस कपडूस गेले आपल्याला म्हणली. कारण आपल्याला म्हणजे गोकुळामध्ये आज परत झाली म्हणली. काय म्हणली त्याची आई, ती म्हणजे माझं पोरग मुळी तसं नाही म्हणली. कारण उद्या मला सगळं पकडून दाखव म्हणली. मग त्याचा बघत मी मुले माणूस काय काय पकड म्हणजे हाती लागत नाही असं म्हणली काय ती असं म्हणली.
त्याला बरं माझ्या घरी येऊन बघ मी तुला सपाटा दाखवते कसं काय आई काय घेणं देणं यालाच माझं उठ कळी बस पाठकोळी काही घेणं नाही काय ह्यो मागं चांगलं ठेवून माग तुम्हाला बरं तुझी इच्छा आहे वय तुझ्या घरी येतो 4-8 दिवस जाऊन नेले म्हाताऱ्याच्या वाड्यात गेला बा म्हातारी रोज पुढं कुलूप लावायची बाहेर वाटून टाकायचे कपडे पुंत टाकायची बसायची असं काय भीतीला पाठ देऊन कोणी गेला तर याला काय कुठं जायला का ज्याने विश्व निर्मिले महर्षी देव संस्थापिले 21 स्वर्गाने सत्ता मात्रे आपल्या ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी एवढा मोठा त्याला काही करता येतं त्याला ही काय घडता येईल कुठं जायचं आज कधी गेला कोण गेला कसा गेला ते त्याला माहिती आहे आज सगळे दैदूक खाणं नासाडी केले राहतूनच जाणार बाजूला म्हातारे धारवर टाकून म्हातारी खाऊ बाहेर तू कुठं रे म्हणतो काल नाही तुम्ही जाऊन पकडी ना तोच मी आत कधी आहे तो आत गेला कसा हात तुझा मागच नाही पण आहे म्हणे मी तरी काय करू आत हरी बाहेर आत हरी बाहेर आत हरी बाहेर आत हरी हरी बाहेर हरी हरिणी घर कोंडिली हरी कामाला चिरा वित्तावरा मुखले दार उघडले त्याला हाताला धरून पकडून बाहेर आलेले आहे बाहेर आली आता काय चोर पकडला बोलल्यावर सगळे गावात ते पोरं जमा झाले सगळे लोक जमा झाले बडबड करायला म्हाताऱ्याची पोरं तुझी आई कडे येते इथंच बघते अमुकच करते तर मला आजची पाया पुढे हात कधीच घरी यायचो नाही एवढ्याच वेळेस मला सोड पुन्हा कधीच आता सोडणारच नाही मिळत ते तुझ्या आईकडे येते तेव्हा तुझ्या आईने बोलते राखू चोरून तिला ते तिच्या समोर द्यायचे मी दाखवायला तुला आता हात पकडला जोरात पकडला सगळी गर्दी नाही 5-50 पोरं मागं पुढे आपले चालले गतीने आता यशोदाबाईकडे हातले काचला त्याचा ते पूर्ण होतं जवळ तिचं म्हातारीचं इकडे अलीकडे तर कुठे जवळ आलं म्हणजे आजी इकडचा हात पकडा गेले हात नाही काचलाय माझा तिने हात दुसरा त्याच्या पोराचा हात दिला तिच्या पोराला तर चालते काय राव काही सांगा त्या ढोंग काय लोक बावळे काय एवढं दिसत नाही की त्याला दुसरी तिच्या पोराचा हात धरायला तिला ती पोर दिसत नाही का ऐका ना पुढचं आता तुम्हाला तसं वाटतं पण आजही बघा तिकडं उत्तर भारतामध्ये राजस्थानमध्ये काही भागामध्ये परिसरामध्ये सगळ्याला माहिती आहे त्यांचं पदर घोंगट पारशी इथपर्यंत असते इथं असताना आता आपल्याकडे सुधारणा झाली म्हणून असं इकून मागे गेले तेवढं थोडा आपलं क्षमा वापरू सांगतो ती पदरचं घोंगट इथं असते म्हणजे सर ऐकला पण चाललं पोरं ते पोड्या मारायची पोरं हुरे हुरे करायची यशोदाबाई यांनी तिथून ठोकली ना तर यशोदाबाईच्या माडीवर जाऊन बसला तिथं राजवाड्यासमोर गेले यशोदाबाई या बाहेर इथं 5 पट्टीत परचा आवाज चाललाय मग चढलाय म्हणजे सकाळी यशोदाबाई बाहेर आली आई मला घेईल काढावं ते कृष्णाला कडायला घेतलं यशोदाबाई बाहेर आली रोग राहिले तेव्हा बाहेर त्यांचं बोगटवर पाहिलं माझं म्हणून तिच्या कडाला हात पडली खाली पडते तिच्याच पोरग म्हणे तो कावा पण म्हणा पहिल्यापासूनच एवढी गिरामली ना ते पुन्हा खाली आलं कृष्ण परमात्मा आता म्हातारी आता तरी पोरग झालतो बघ आता पुन्हा जर जायचा प्रयत्न केला ना म्हाताराच होईल बघ आता विठाला 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 लाख खोड्या काय उन्हे का करी तशी चोरी किती सांगता नाही कशी मुरारी देवारी कृष्णातला किती सांगतो काय तो काय शाळेत जा तेव्हा आई शाळेत जाऊन काय करू मला नेताच येत नाही तर काय करू आता याला शाळा कोणी शिकेन मंडळी येण्याची पडवणी वेद केला शानावो अरे वेद त्याच्या मुखातून निर्माण दिला शाळा कोणी शिकवेल तो शाळा तर जाता इथं नीट राहता मग काही गुरा मागा जातो उद्यापासून जातो त्याला मनात किंवा म्हटलं बरं झालं आता आपल्या
आपल्या कधी गाय वळायच्या पुस्तकाला राम अवतार मध्ये आता जर गाई वळायच्या आपली सेवा घडत असेल आपण गाई मागे जाऊ आता मग सगळ्या ठरला तर उद्यापासून गाय राहणार जायचं सगळ्या गवपळ गड्याला सगळ्याला कृष्णाने सांगितलं उद्यापासून पता सौगडीला सांगितलं उद्या रानात जायचं गाई घेऊन सगळे आपले गाई वासर वगैरे बरोबर घेतलेले आहेत सगळे सौगडी गळ्यामध्ये रानामध्ये निघालेले आहेत त्याचा कवीने असं सुंदर भरदारने वर्णन केलं आहे म्हणे लहान लहान गोपाळ आहेत सगळे बालमित्र आहेत भगवान कृष्ण आहे मध्ये चाललेला आहे गाई पुढे चालले आहेत मागे गोपाळ चाललेले आहेत वर्णन कवी करतात छोटी छोटी गाई और छोटे छोटे गान छोटी छोटी गाई और छोटे छोटे गान आनंदाच्या भरामध्ये गोपाळ सोंगड्यासह भगवान कृष्ण वृंदावनामध्ये जातात गायी चरतात नाना प्रकारचे खेळ खेळतात आता गेले गायी जरा रमल्या जरा झोगवले गायी गुरु म्हणजे बसायचे मग नाना प्रकारचे खेळ खेळायचे प्रकारचे खेळ खेळले खेळ किती वेळ खेळणार एकदा पोरं खेळत रंगले ना आईला हक्का मारून ती पोरांना जेवायला म्हणून
तो खेळ रंगात आला मंडळी. वेळ फार झाली, कीर्तनाची वेळ झालेलीच आहे आता. आणि मग पेद्या म्हणतो देवा खेळेच पोट प्रेता खांदी भार पोटी भूक काय जेवण करायचं. सगळे आपापल्या सुधाऱ्या बरोबर आलेल्या आहेत सोडायला. सुधाऱ्या सगळे एकत्र केल्या भगवंताने आणि सांगितलं देवाने आणि माझी आहे तैशी पायी नाहीतरी घरात आहे सोनिया माई नवनीता नावे. काही म्हणलं माझ्या सुधीर सगळे जाणार मग तरी एकत्र करू तर माझ्या घरी जाऊन दोन्ही घेऊन या. ते म्हणतो तुझी चांगली ना खात आपलं एकटाच चालू पोरं सगळे आपल्या बाजूला. असं आहे मंडळी, कोणीही कोणाचा तिरस्कार करू नये बरं का. हे त्यातून एवढंच घ्यायचं आपण. तिरस्कार म्हणजे काय जरा जरा खाली होऊ शकतो मला. समजा श्रीमंत गरीबच माणूस नसला श्रीमंताला काय किंमत आहे. गरीबच नसला श्रीमंताला कोणी विचार. चोर नसला तर सध्या दुर्जन सज्जनाला काही किंमत नाही. वावर इकणार नसतं घेणार तर काय घेईन डोंबलं घेईन काय. म्हणून इकणाराच्या कौतुक करी जाऊन माणसाने घेणार आहे. त्याला जर बुद्धी असेल त्याने मग त्याला 2 रुपये स्वस्त देईन. आणि जर तो मला ना नाही मला असं काय लागे वावर ऐकायला आंबू करतो मग दुसरीला फुकाट देईन पण तुला द्यायचो नाही ते असेल असं माणसं तो पे झाले हुशार तो निवडतो हीच आपली बाजूला चला रे पोरं आपलं बाजूला. अरे देवा करू आणि मग आणि करू तो का म्हणे हरी माझे घरी नाही कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. देवाने मग सगळ्यांना सामावून घेतलं. कडकी सोडील्या मोठा आजचा दैकाला गोमटा. एवढा आनंद आहे म्हणले भगवंताबरोबर भोजन करायचं किती आनंद असेल मंडळी. स्वर्गातले दिवस लाळ गोठतात आज अमरावती काला पहावे देव विसरती देव भाव सकळ. तशी वेळ संपलेली आहे आणि चेंडू थोडे राहिले 10 पाठ थोड्या जास्त हवा काढायच्या तसं गती झालेली आहे. आता तुम्हाला सगळं कळत आहे. मला जे बोलायचं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त श्रोते मंडळी माझ्यासमोर बसलेले आहात. पुढे आता खेळ संपलेला आहे आणि खिडकी मोठा सोडल्या सगळ्या वाळवंटामध्ये काला केला भगवंतानी. वाळवंटच का केलं काला असं आहे वाळवंटामध्ये काही उगत नाही खडकावर काही उगत नाही. तर जीवनभरात माणूस असं कर्म करावा कारण कर्म केलं तर कुणाच्या मनुष्य माणसाचे जन्म मिळतं. अगा कर्मे रे भरावी ते सुखदुःखी फळावी ते भोगावे या देहा एका कर्म धर्म त्याचं जाणणार सगळं भगवंतांच्या समर्पण. लागोनिधी पाप पुण्य अंगा तुका म्हणजे आम्ही झालो अग्निरूप लागोनिधी पाप पुण्य अंगा त्याला खरं काला होतं. काला हे सुद्धा 2 वस्तूचं मिश्रण दही आणि लाई असं आहे. जीव आणि ब्रह्म आणि हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहे साधीला हरिनामाचा खिचडी काला आहे मंडळी. आणि अध्यात्माचा काल म्हणजे हे जीवशिवाईक आहे हा खरा काल आहे मंडळी. आणि लाही आणि दही प्रतीक आहे. लाही आणि काही दही एक आहे. लाही आणि काय ना दही एक आहे. जीव आणि काही ब्रह्म एक आहे. सगळ्या ब्रह्मामध्ये जीवानी मिसळ झालं काला मंडळी असा त्याचा अर्थ आहे. माझ्या यथाविधी याचा अवकाश माझ्या अल्पशा पद्धतीने आपल्या समोर ठेवला. एकदा पावलीचं भजन होईल आणि पुढच्या 2 शब्दात कार्यक्रम संपूर्ण करतात. त्याने गोकुळच्या सुखात तपार नाही लेखा बाळकृष्ण नंदागिरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे गर्दी कथा गाते गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागिरी आनंदल्या नरणारी या जगद्गुरु श्री तुकोबारायचा अभंग यथाविधी बोलण्याचा प्रयत्न केला. ते चांगलं वाटलं असं ते माझ्या गुरुमाऊलींचं आहे. ते काही माझं चुकलं असं माझ्याकडे दोष झाले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आई वडिलांच्या अंतकरणात मी क्षमा करण्याची आशा बाळगतो आणि झाली शिवा भगवंतांनी समर्पित करतो. आणि आता इथं संपटाची विचार करून काय
लांब मिले दुरी होतो दिखाते विवरी दुरी